नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना निवेदन. महेश उर्फ दरगोंडा पाटील यांना जिल्हा परिषद कामकाजातून दूर ठेवण्याची मागणी. अनुसूचित जाती एससी आरक्षण बचाव जनआंदोलन समिती कोल्हापूर जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना निवेदन देऊन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अनुसूचित जातीचा दावा अवैध ठरवलेल्या महेश उर्फ दरगोंडा पाटील यांना जिल्हा परिषदेच्या सर्व शासकीय कामकाजापासून व जिल्हा परिषद सदस्य म्हणून दिलेल्या लाभापासून वंचित ठेवावे. कोणत्याही मीटिंग सभा या कामकाजात सहभागी करून घेऊ नये अशी मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने महेश उर्फ दरगोंडा पाटील यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर ते अनुसूचित जातीसाठी राखीव जागेचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र राहत नाहीत. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती अथवा इतर कोणत्याही कामकाजात सहभागी करून घेणे हे कायद्याच्या तरतुदींना व न्यायालयीन आदेशांच्या भावनेला धरून नसल्याचे समितीने निवेदनात नमूद केलं आहे. तसेच जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतरही ते जनरल सभेसारख्या महत्त्वाच्या बैठकीत उपस्थित राहून कामकाजात सहभाग घेत असल्यास हा प्रकार गंभीर असून संबंधित प्रकरणाची तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे. याशिवाय महेश उर्फ दरगोंडा पाटील यांनी जिल्हा परिषदेमार्फत आजपर्यंत वितरित करण्यात आलेले शासकीय निधी, विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेले फंड व इतर लाभ यांची तपासणी करून नियमानुसार आवश्यक ती वसुली करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. पुढे त्यांना येथून पुढे जिल्हा परिषदेच्या कोणत्याही प्रशासकीय अथवा शासकीय प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये. तसेच त्यांचे सदस्यपद रद्द करण्याबाबत सक्षम प्राधिकरणाकडे आवश्यक अहवाल तातडीने सादर करण्यात यावा अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा, माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, सोमनाथ घोडेराव, जयसिंग पाडळीकर, बंकट थोडगे, तुषार बांदार, संजय लोखंडे, प्रदीप म्हस्के, बाळासो कांबळे, हिंदूराव कांबळे, सातगोंडा कांबळे आदी उपस्थित होते.